सीते, हे काय करत आहेस तू? तुमचे आभार मानते. नेहमी अशीच हसत रहा, प्रसन्न रहा. ह्यापेक्षा अधिक माझ्यासाठी काही नाही. माते, आमच्या पाया पडू नकोस राम. आम्ही हे आशीर्वाद देण्यायोग्य नाही. कारण जो आशीर्वाद स्वार्थीपणाने दिला जातो ना, तो कधीच सार्थकी लागत नाही. माझा स्वार्थ हा फक्त रामाला सुखी पाहणं एवढाच होता. आणि म्हणूनच आम्ही त्याचा दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. आमच्याकडून चूक झाली. आम्हाला क्षमा करा. माते, आम्हाला पापाचा अधिकारी नका बनवू, जिथे पुत्राला आणि सुनेला मातेला क्षमा करावी लागेल. नाही राम. आता जोपर्यंत तुम्ही दोघंही आम्हाला क्षमा करत नाही तोपर्यंत माते, आम्ही तुमची मुलं आहोत. आमचं स्थान इथे आपल्या चरणांपाशी आहे. कोणतीही माता आपल्या मुलांचं अहित चिंतू शकत नाही. आपण आपल्या बाजूने आमच्या हिताचाच विचार केलाय, म्हणून आपण दुःखी होऊ नका. तुम्हा दोघांची जोडी युगायुगांपर्यंत राहील, हा आमचा आशीर्वाद आहे. प्रणाम गुरुदेव. आयुष्यमान भव राजन. आपला आशीर्वाद मिळवण्यासाठीच आपल्याला इथे कष्ट घेऊन बोलवावं लागलं. नक्कीच काहीतरी विशेष कारण असणार राजन. होय गुरुदेव. गुरुदेव, काल रात्री मी एक स्वप्न पाहिलं. तत्पश्चात मी पूर्ण रात्र झोपू शकलो नाही. असं असू शकतं की हे स्वप्न माझ्या भविष्याबद्दल काही सांगत असेल, किंवा कदाचित याचा संबंध अयोध्या किंवा माझा पुत्र रामाशी असेल. परंतु फारच अद्भुत स्वप्न होतं गुरुदेव. राजन, आपण चिंता करू नये. आपण विस्तृतपणे आपले स्वप्न सांगावे. स्वप्नामध्ये मी एक खूप मोठा सर्प पाहिला गुरुदेव. तो सर्प तुम्ही कुठे पाहिलात राजन? माझ्या भवनामध्ये होता. पुढे काय झालं? सर्प भवनातून बाहेरच्या दिशेला चालला होता. मी सुद्धा त्याच्या मागे मागे जाऊ लागलो. चालता चालता मी अयोध्येच्या सीमेपर्यंत पोहोचलो. सर्प सीमेच्या पलीकडे जाऊन थांबला, माझ्याकडे वळला आणि त्याने त्याचा फणा उभारला. तत्पश्चात तो जंगलाच्या दिशेने निघून गेला. राजन, सर्पराज भवनातून बाहेर जाण्याचा अर्थ होतो की तुमची राजभवन त्यागण्याची वेळ जवळ आली आहे. हे राजन, हीच वेळेची सूचना आहे
की तुम्ही तुमची राजगादी सोडून वामप्रस्थ आश्रम ग्रहण करावा. काही दिवसातच चैत्र सुरू होणार आहे आणि या चैत्राच्या दरम्यान आपल्याला आपल्या राजगादीसाठी उत्तराधिकारी निवडावा लागेल. आपण आपल्या चारही राजकुमारांपैकी कोणाला उत्तराधिकारी बनवू इच्छिता? आपल्या दृष्टीमध्ये कोण हे पद निभवण्यासाठी योग्य आहे राजन? गुरुदेव, रामहून श्रेष्ठ अयोध्येच्या राजसिंहासनावर बसण्यायोग्य दुसरं कोण आहे? हे तुमचे विचार आहेत राजन. संभावना आहे की सगळे आपल्या विचारांशी सहमत नसतील. अर्थात हेच राजन की आपले चारही पुत्र राजगादीवर बसण्याच्या योग्य आहेत आणि सगळ्यांनाच आपल्या राजगादीवर बसण्याची संधी मिळायला हवी. माझ्या मते आपल्याला चारही राजकुमारांची परीक्षा घ्यायला हवी राजन. म्हणजे चौघांनाही राजसिंहासनावर बसण्याची न्याययुक्त संधी मिळेल. परंतु गुरुदेव, सर्वच जाणतात की राम सर्वोत्तम आहे. जर चारही राजकुमारांना संधी मिळाली तर त्यांना स्वतःच जाणवेल की राजगादीवर बसण्यासाठी सर्वोत्तम उत्तराधिकारी कोण आहे आणि ते सर्व त्याचा आदर आणि सन्मान करतील. पण झालं काय आहे? हे जे काही होते ते चुकीचं होतंय. दाश्री असा विचार तरी कसा करू शकतात? अहो ऐका तरी. परंतु आपण या स्पर्धेत भाग का घेत नाहीत? मी स्वप्नातही माझ्या भावांशी शत्रुत्व करणार नाही. रामबंधूंची सावली आहे मी. लक्ष्मण माझा अनुज आणि शत्रुघ्न आणि माझ्यात कोणताही प्रकारचं अंतरच नाहीये. आपण इतका विचार का करता आहात? बघा, आपण एक क्षत्रिय आहात. आपण या स्पर्धेमध्ये एक क्षत्रिय म्हणून भाग घ्या. एक क्षत्रिय कधी युद्धक्षेत्र सोडून जात नाही. हे युद्धक्षेत्र नाही आहे, हे रघुकुल आहे आणि इथे प्रत्येकाला मर्यादा आहे आणि माझी मर्यादा माझ्या बंधूंच्या विरोधात कुठल्याही स्पर्धेत भाग घेण्याची अनुमती देत नाही. द्वंद्व भले कोणतेही असो, स्पर्धेत कोणीही खेळो, परंतु मी या स्पर्धेत भाग घेणार नाही. हे काय वारंवार प्रभू आपली परीक्षा घेत आहेत? देवेंद्र, तर मग हे अवतार कार्य कसं पूर्ण होणार? समस्या तर हीच आहे की कोणताही बंधू श्रीरामांच्या विरोधात स्पर्धेत सहभाग घेण्यास तयार नाही आहे. मग श्रीराम कोणत्याही विरोधाशिवाय राजा होतील का? नारायण नारायण. आपण सगळे इतके चिंतित का दिसत आहात? माझ्याकडे एक शुभ समाचार आहे. कोणती शुभवार्ता देवर्षी? हो देवेंद्र, आपल्या कार्यात माता सरस्वती देवीच्या कृपेने मंथरा आपल्याला साथ देईल. त्या सदैव श्री प्रभू रामांना त्यांच्या अवतार कार्याची आठवण करून देतील. तर आता मंथरा आपल्यासाठी देवी मंथरा होणार. नारायण नारायण. मग आपण विचारलं नाहीत? कसं विचारू सीते? माझं कर्तव्य त्यांच्या आज्ञेचं पालन करणं आहे, त्यांना प्रश्न विचारणं नाही. मंथरा माते, म्हणूनच तर संपूर्ण अयोध्येत तुझा जय जयकार होतो. आज्ञाधारी रामाचा जय जयकार. कसं येणं केलं मंथरा माते? आज्ञाधारी रामाचा छोटा भाऊ भरत
आज्ञाधारी होत नाहीये. माहितीये का? का? त्याचं म्हणणं आहे की राम बंधूशी बरोबरी करण्याचं तात्पर्य असेल म्हणजे राम बंधूंच्या अधिकारानं आव्हान देणं. अधिकार? कोणता अधिकार मंथरा माते? मोठा बंधू होण्याचा अधिकार. आता तूच बघ ना, तू तर एक आदर्श बंधू आहेस, पण असं नको घडायला की सिंहासनावर कोणी असा बसावा जो त्याच्या योग्य नसेल. कारण की जो योग्य आहे तो प्रतियोगितेत भागच घेत नाही आहे. जर तू भरतला समजावलंस तर कदाचित तो तयार होईल. मी भरतला नक्कीच समजावेन. शक्य तितक्या लवकर कर राम. शक्य तितक्या लवकर कर. नाही तर लोक असंच म्हणतील की रामाला स्वतःलाच असं वाटतंय की कोणीही या प्रतियोगितेत समोर येऊ नये. आज्ञाधारी रामची जय. आज्ञाधारी रामाचा विजय असो. आपण हा विचार तरी कसा केलात पिताश्री? आपण हा विचार तरी कसा केलात की तुमचा हा लक्ष्मण आपल्या देवासमान बंधूचा रामाचा विरोध करेल? पुत्रा, इथे प्रश्न विरोधाचा नाहीये. ते जे काही असेल पिताश्री, मला या स्पर्धेत जरा देखील रस नाही. मला या सगळ्यापासून लांब ठेवा. आणि जर का आपण मला आपल्या आज्ञेचं पालन करण्यास प्रवृत्त केलं तर मी अयोध्या सोडून निघून जाईन. बंधुराम माझ्यासाठी पूज्य आहेत. मी त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. ठीक आहे. धन्यवाद पिताश्री. भले काहीही होऊ दे पिताश्री, मला या स्पर्धेतून बाहेरच राहायचंय. तर मग अयोध्येच्या राजसिंहासनाच्या उत्तराधिकारीच्या स्पर्धेमध्ये भाग कोण घेणार? परंतु ह्या स्पर्धेची गरजच काय आहे? आपण सर्व जाणतो की राजसिंहासनावर बंधू रामच बसणार आहे. लक्ष्मण, हे आपण सर्वच जाणतो, परंतु प्रजेला सुद्धा कळायला हवं, म्हणून ही स्पर्धा घेणे आवश्यक आहे पुत्र. मग स्पर्धा बंधू राम आणि बंधू भरत यांच्यात व्हावी. नाही. कोणतीही सावली आपल्या शरीराशी प्रतियोगिता नाही करत. मग मी कसं करू शकतो? पिताश्री, मला या बंधनातून मुक्त करा. राम बंधू माझे आदर्श आहेत, माझ्यासाठी परमेश्वर आहेत. यांच्या विरुद्ध स्पर्धेचा मी विचारही केला तर माझी इंद्रिये काम करणं बंद करतात. असं वाटतं मी माझ्या जीवन मूल्यांना विसरलो आहे. ते जीवन मूल्य काय आहे भरत?
जे जीवनमूल्य मी जाणतो ते आपले माता पिता आणि गुरूंची आज्ञा पालन करणं आहे. आपण ह्या स्पर्धेत भाग घ्यावा हीच आपल्या पिताश्रींची आणि गुरुवर्यांची आज्ञा आहे. मी असा कोणता अपराध केलाय, असा कोणता गुन्हा केलाय किंवा करतोय की तुम्ही मला एवढा अशिष्ट, एवढा असभ्य समजताय की मी आपला विरोध करेन? सांगावे बंधू, मी आपला विरोध करू तरी शकेन? लक्ष्मण, तू असं म्हणाला नाहीस आणि काही केलंही नाहीस. याआधी की मी कुठल्याही स्पर्धेत आपल्या समोर उभा राहीन, त्याआधी मी मरण पत्करणं जास्त उचित समजेल. ठीक आहे. या स्पर्धेतून लक्ष्मण आणि शत्रुघ्नाला मुक्त केलं जात आहे. ही स्पर्धा फक्त राम आणि भरत मध्ये होईल. नाही नाही गुरुवर्य, हे असंभव आहे. भरत, तू म्हणाला होतास तू माझी सावली आहेस. सावली तिथेच जाते जिथे तिचं शरीर जातं, बरोबर? हो बंधू. शरीर जे करतं तेच सावली देखील करते. हो बंधू. मग जर मी ह्या स्पर्धेत भाग घेत असेन तर माझी सावली कुठे असेल? भरत, तू तुझ्या बंधूला एकटं ठेवशील? नाही बंधू, नाही, कदापि नाही. सावली शरीरापासून दूर निघून जाईल? नाही बंधू. तर तू बंधू प्रेमाचे एक उदाहरण स्थापित करू इच्छित नाहीस? ठीक आहे बंधू, तुम्ही जे म्हणाल मी तेच करीन. ठीक आहे. या स्पर्धेला उद्या प्रारंभ होईल. राजकुमार रामांचे आगमन होत आहे. राजकुमार रामांचा, 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 राजकुमार रामांचा.
राजकुमार भरतांचे आगमन होत आहे. राजकुमार भरतांचा विजय असो. 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 महाराज दशरथांचे आगमन होत आहे. महाराज दशरथांचा विजय असो. 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 महाराज दशरथांचा आजचा दिवस फारच शुभ आहे. आज इथे अयोध्येच्या होणाऱ्या शासकाच्या स्पर्धकांच्या कौशल्याचं दर्शन होईल. आता मी गुरुवर्यांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेचा शुभारंभ करण्याची कृपा करावी. ही फक्त परीक्षा नाही आहे. आपण या सगळ्याला प्रदर्शनही म्हणू शकतो. एक सदाचारी आणि सामर्थ्यशाली राजा होण्यासाठी सर्व गुण संपन्न होणं आवश्यक आहे. कारण रघुवंश सर्वात उत्तम राजाचा अधिकारी आहे. या न्याय प्रतियोगितेचे 3 चरण असतील. पहिलं न्याय प्रश्नोत्तरे असेल. दुसरा निरीक्षण आणि निर्णय घेणे आणि तिसरी असेल धर्मपरायणता आणि खऱ्याची परीक्षा. आजचा पहिला प्रश्न भारतसाठी. भारत, जर एका होडीत 5 छिद्र आहेत आणि त्यातलं एक छिद्र उघडलं तर ती होडी बुडून जाईल. हे काय सूचित करतं पुत्र? गुरुदेव, ही रूपकं आहेत आमचं शरीर आणि त्यांच्या 5 इंद्रियांची. या 5 इंद्रियांपैकी एका जरी इंद्रियाने काम करणे बंद केले तर हे शरीर रूपी नाव बुडून जाईल. राजकुमार भरतांचा विजय असो. राजकुमार भरतांचा विजय असो. राजकुमार भरतांचा विजय असो. पुढील प्रश्न रामसाठी. राम, अशा कोणत्या 5 अग्नी आहेत ज्यांना नेहमी पावित्रतेने पाहायला हवे? माता, पिता, अग्नी, आत्मा आणि बलिदान.
राजकुमार रामांचा 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 भरत, सुक्या लाकडांसोबत ओली लाकडेही आहेत. सांग, याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ हा आहे गुरुदेव की वृद्धावस्थेत इतकी सहनशीलता नसते जितकी यौवनात असते. यौवनात थकवा येण्यास वेळ लागतो. राम, गुरुदेव, जसे ओले लाकूड कोरड्या लाकडासोबत जळतं, तसेच एखादी निर्दोष व्यक्ती दोषी माणसांसोबत राहील त्यालाही दंड मिळतो जो दोषी माणसाला दिला जातो. म्हणूनच अशा दोषी माणसांपासून दूरच राहिले पाहिजे. आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की दोघांचंही उत्तर योग्य आहे. दोघे अजूनही या स्पर्धेत बरोबरीच्या स्थानावर आहेत. अर्थात आमचे दोघेही शिष्य योग्य आहेत. एक सदाचारी आणि सामर्थ्यशाली राजा होण्यासाठी त्याच्यात 5 गुण असणं अतिआवश्यक आहे. याकरिता या प्रतियोगितेचे अंतिम चरणाचे प्रदर्शन उद्या पटांगणात होईल. सभा उद्यापर्यंत बरखास्त केली जात आहे. महाराज दशरथांचा महाराज दशरथांचा महाराज दशरथांचा महाराज दशरथांचा. भरतने प्रतियोगितेमध्ये रामाशी काय बरोबरी केली आहे. हे तू काय बोलते आहेस मंथरा? असं मुळीच नसतं. भावाभावांमध्ये प्रतियोगिता कशी असू शकेल? चल ठीक आहे, प्रतियोगिता असो किंवा खेळ असो, पण आपल्या भरतने सुद्धा हे सिद्ध केलं आहे. जर राम गुणांचा भांडार असेल तर आपला भरतही काही कमी नाही आहे. मंथरा, आता मला राग येतोय. हा, अजून एक शब्द जरी बोललीस ना माझ्या रामाविरुद्ध, मी तुला कक्षाबाहेर पाठवून देईन. माझा राम अतुलनीय आहे. माझ्या रामाची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. माझा राम सगळ्यात योग्य युवराज आहे. हा, उद्याचा योग्य राजा देखील तोच आहे. मी एक मुकुट घेऊन येते आणि मग तो मुकुट रामाला कुठल्याही रीती भातीशिवाय त्यांना अयोध्येचा राजा म्हणून घोषित करून टाका. जर हे शक्य असतं ना तर मी असंच केलं असतं.
सत्य तर हे आहे की आमच्या महाराजांनी ही प्रतियोगिता आयोजित करायला नको होती. त्याऐवजी रामला युवराज घोषित करायला हवं होतं. अरे माझी भोळी भाबडी राणी, कशा आई आहात तुम्ही. भरतचा जरा देखील विचार नाही करत. हे कधी रामाच्या मातेने असं म्हटलंय की भरत माझ्या मुलांपेक्षा चांगला आहे? गप्प बसशील? झालं पुराण सुरू. जा इथून, निद्रा येते मला. महाराज दशरथांचा विजय असो! 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 महाराज दशरथांचा. हे तिसरे चरण धनुर्विद्या किंवा युद्धकलेबद्दल नाही आहे. हे एका शूरवीराचे गुण आणि त्याच्या जिंकण्याच्या क्षमतेला जाणून घेण्याबद्दल आहे. राम आणि भरतला अयोध्याच्या बाहेर उत्तर दिशेच्या वनात जायचे आहे. तेथे एकमुखी रुद्राक्षाचा वृक्ष शोधायचा आहे आणि एकमुखी रुद्राक्ष आणून महादेवाच्या चरणी समर्पित करायचा आहे. जो कोणी राजकुमार सर्वप्रथम तो रुद्राक्ष घेऊन येईल त्यालाच विजेता घोषित करण्यात येईल. राम, भरत, तुम्ही दोघेही प्रस्थानासाठी तयार राहा. कैकई, जो कोणी विजयी होईल तो राजन श्रेष्ठ दशरथांचा पुत्रच ना. खेळ काही वेळेस भावनांना काहीसा विचलित करतो.
महाराज, असं वाटतं युवराज येत आहेत. राजकुमार भरतांचा विजय असो! 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 राजकुमार रामांचा विजय असो! राजकुमार रामांचा विजय असो! राजकुमार रामांचा दोन्ही राजकुमार, आपले आपले रुद्राक्ष आमच्या समोर प्रस्तुत करा. भरत, तू माझ्या आधी आला आहेस. खूप बरं वाटलं. जाऊन गुरुवर्यांना रुद्राक्ष दे. परंतु बंधू, माझ्याकडे रुद्राक्ष कुठे आहे? तो तर आपल्याकडे आहे ना? भरत, मला रुद्राक्षाचा वृक्षही दिसला नाही. मलाही नाही दिसलं बंधू. मग आता निर्णय कसा घेतला जाईल? भारतच जिंकणार महाराणी. पाहिलं नाहीत, भरत चारत पहिला पोचलाय. राजकुमार भरतांचा विजय असो! राजकुमार भरतांचा विजय असो! राजकुमार भरतांचा विजय असो! नाही, विजयी राम झाले आहेत. कारण रामने हे प्रमाणित केलं आहे की एका राजाला त्याच्या प्रजेच्या प्रती दयावान असायला हवं. हे आमच्या आश्रमातील संन्यासी आहेत. मी फक्त तुम्हाला हे सांगू इच्छितो की राजधर्म काय आहे. दया, प्रजेचं हित, त्यांचा आशीर्वाद मिळवणं, त्यांच्या हृदयात घर करणं हा सर्वात मोठा राजधर्म आहे. रामाचा भरतसाठी आणि भरतचं रामसाठी रुद्राक्ष तिथे सोडून येणं ही बंधू प्रेमाची निशाणी आहे. हे भगवंता, आमचे हे कान रामाला विजयी घोषित केले हे ऐकण्यासाठी आतुर आहेत. आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की या प्रतियोगितेचा विजेता राम आहे. खूप खूप अभिनंदन पुत्रा. हा अन्याय आहे. हा अन्याय आहे. राजा दशरथ, आपण आपल्या वचनाचे पक्के नाही आहात. तुम्ही महाराज म्हणण्याचे लायकच नाही आहात. पक्षपात करत आहात तुम्ही. अयोध्यापती दशरथ, तुम्ही तुमचे वचन कसे विसरू शकता? खोटे आहात तुम्ही.